नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात 4 सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे. या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी बजरंग साळुंके याने 6 महिन्यांपूर्वीच आपल्या मेहुण्याचा खून करून घराजवळ पुरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मृतदेह उकरून काढत त्याच्या जागेवरच शवविच्छेदन केले. मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आईवडील विभक्त झाल्यानं दूरचा नातेवाईक असलेल्या बजरंग साळुंके याच्याकडे 4 बहिणींचा सांभाळ करण्यासाठी दिले होते. मात्र साळुंकेची नियत फिरली आणि त्याच्या मेहुण्यानं सख्ख्या 4 बहिणींवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता. या प्रकरणी राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे राहणारा आरोपी बजरंग साळुंके आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली होती. बजरंग साळुंके आणि त्याच्या पत्नीला तर पोलिसांनी अटक केली. मात्र साळुंके याचा मेहुणा निलेश सारंगधर हा बेपत्ता होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र चौकशी दरम्यान आरोपी बजरंग साळुंके याने 6 महिन्यांपूर्वी मेहुणा निलेश याचा गळा दाबून खून केला आहे. निलेशची हत्या केल्यानंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह दवणगाव येथील घराजवळ पुरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी बजरंग साळुंके याला घटनास्थळी नेऊन मृतदेह उकरून काढला आणि जागेवरच शवविच्छेदन केले. पोलीस लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास करत असताना खुनाचा उलगडा झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, राहुरी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.